मूळ प्रश्न काय की मराठवाड्यामधल्या मराठा समाजाची नोंदणी कुणबी आहे म्हणून त्यांना कुणबी प्रमाणपत्र द्यावं हा पहिला लढा होता आणि त्याप्रमाणे मागचे मुख्यमंत्री शिंदे सरकारने ते सुसूत्रता आणल्यानंतर ज्या मराठवाड्यामध्ये 23 वर्षामध्ये फक्त 3300 प्रमाणपत्र दिली होती त्या ठिकाणी जवळपास 1,55,000 दिली, म्हणजे 98% 10 महिन्यात दिली गेली. लोकसंख्येचा निकष लावला तर ते 19% आरक्षणात 30% पॉप्युलेशन आता आहे आणि मराठा समाजाची 28% टाकल्यानंतर 30 + 58% लोकांना 19% आरक्षणामध्ये कॉम्पिटिशन करावं लागेल. राजकीय नेत्यांनी आरक्षणाचे निर्णय घेताना ज्या वेळोवेळी चुका केल्या आणि लोकानुनयाच्या भूमिकेमध्ये कायदेशीर ज्या काही तरतुदी होत्या त्या तरतुदींकडे दुर्लक्ष करून कायदे GR परिपत्रकं जी काढली त्याचा जो इम्पॅक्ट आहे चुकीचा झालेला त्याचं हे आज स्वरूप तुम्हाला या ठिकाणी दिसतं. आजही महाराष्ट्रामध्ये मराठा समाजाचं लँडलेस होण्याचं प्रमाण मोठं आहे आणि जे 4.71 हे अशी 1971 साली त्याचं हे होतं लँड होल्डिंग ते आता 1.71 पर कॅपिटा इथपर्यंत खाली आलेलं आहे. मराठ्यांना आरक्षण दिलंच पाहिजे ही माझी भावना आहे. सरकारने निर्णय घ्यावा. आता पक्षाचेच आमदार जर म्हणत असतील सरकारने निर्णय घ्यावा तर आमच्यासारखं म्हणतो मग नेमकं सरकार कोणाच आहे? त्या सवलती आणि आरक्षण या दोन भिन्न पार्टी. सवलत देण्यासाठी तुम्हाला कुठंही घटनात्मक अडचण नाही. हे जे काही डेव्हलपमेंटच्या प्रक्रियेमध्ये जातीचं महत्त्व कितपर्यंत ठेवायचं ह्याला एक काहीतरी लिमिटेशन आहे. ती लिमिटेशन विसरून गेल्यामुळं जातीजातीत प्रचंड वाद सुरू झाले. नमस्कार, द पॉलिटिक्समध्ये आपलं स्वागत. मंडळी, गेल्या 4 दिवसांपासून देशाची आर्थिक राजधानी असलेली मुंबई जाम झाली आहे. राज्यभरातून आलेल्या मराठा आंदोलकांनी मुंबई व्यापून टाकली आहे. मुंबईतले रस्ते, मुंबईतले फुटपाथ, मुंबईतले समुद्रकिनारे, मुंबईतले रेल्वे स्टेशन सगळीकडे भगवं वादळ घोंगावताना दिसतंय. आणि या भगव्या वादळाच्या केंद्रस्थानी आहेत ते म्हणजे मनोज जरांगे पाटील. अशा परिस्थितीमध्ये नेमकी या आंदोलनाची आजची दशा आणि पुढील काळातील दिशा काय असू शकते याविषयी आपण बोलणार आहोत. मी अरुण मेहत्रे आणि माझ्यासोबत आहेत राजेंद्र कोंडरे. राजेंद्रजी नमस्कार आणि द पॉलिटिक्सच्या स्टुडिओमध्ये आपलं स्वागत. राजेंद्र कोंडरे हे आजवर जी काही म्हणून मराठा समाजासाठीची आंदोलनं झाली त्या प्रत्येक आंदोलनामध्ये अग्रस्थानी राहिलेले आहेत. मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक, सकल मराठा समाजाचे समन्वयक. इतकंच नाही तर वेगवेगळ्या माध्यमातून मराठा तरुणांना किंवा समाजातील तरुणांना मदत होईल अशा स्वरूपाची उपक्रम किंवा सहाय्यभूत प्रकल्प त्यांच्या माध्यमातून चालवले जातात. आणि आरक्षण आंदोलनात देखील त्यांनी म्हणजे मराठा क्रांती मोर्चा देखील तुम्ही सहभागी होतात. तसं मी आत्ता म्हटलं आहे की आजवरच्या अनेक आंदोलनांमध्ये तुम्ही सहभागी झालेले आहात. यावेळी मात्र मनोज जरांगेंच्या आंदोलनापासून तुम्ही काहीशी दूर आहात असं आम्हाला वाटतंय. काय नेमकं कारण आहे? जरी प्रत्यक्ष सहभाग जरी घेतला नसेल तरी मनोज जरांगेंचं जे तिकडचं आंदोलन होतं त्यात जाऊन आपण भेट दिलेली होती. आणि आत्तासुद्धा जी काही न्यायालयीन प्रक्रिया आहे किंवा कागदोपत्री प्रक्रिया त्यांचे जेवढे सहकारी माझ्याकडे काही माहिती मागतात ती सगळी माहिती मी त्यांना देत असतो. बरं, आता मूळ प्रश्न असा आहे की आत्ता हे जे काही शेवटच्या क्षणाचं जे आंदोलन आहे ह्याच्यावरनं दूर राहिलो असं काही भाग नाही आहे. परंतु एक लढा असतो, त्या लढ्यामध्ये काही तुम्हाला दिशा द्यायची असते आणि ती दिशा देताना त्याची वैधानिक कायदेशीर बाजू ही अतिशय भक्कम करून ते तुम्हाला समोर लढावं लागतं. आता ह्याच्यामध्ये थोडासा कम्युनिकेशन गॅप आहे आणि तो कम्युनिकेशन गॅप जरी असला तरी आंदोलनापासून फार लांब गेलो आहे अशातला काही भाग नाही. कारण आंदोलनाच्या मुवमेंटमध्ये न्यायालयीन प्रक्रिया असेल, सरकारचा पाठपुरावा असेल किंवा सरकारकडनं निघणाऱ्या जवळपास आता 58 GR निघाले. मागच्या 2 वर्षामध्ये 12-13 GR तर मीच काढून घेतले वेगवेगळ्या विषयाचे. आणि किंबहुना तुम्हाला माहीत नसेल तर महाराष्ट्राला मी ह्या ठिकाणी परत सांगतो मी की न्यायमूर्ती मार्लापल्ले यांनी जगन्नाथ होले वर्सेस बाळासाहेब चव्हाण या केसमध्ये संभाजीनगरचं जे बेंच आहे आता उच्च न्यायालयाचं
त्यांनी तो विरोधात निकाल दिला होता कुणबी समाजाच्या प्रमाणपत्राबाबत. त्यावेळेस गेली 1 वर्ष मी पूर्ण पाठपुरावा करून ते प्रमाणपत्र पुन्हा देण्यासाठी पुण्याच्या मावळ प्रांत आत्ता जे परभणीचे कलेक्टर आहेत संजय सिंग चव्हाण यांच्यामार्फत ते दिलं मी ते. आणि नंतर मग 2012मध्ये जो रूल्स आले याच्यात त्याच्यामध्ये 18मध्ये काही सुधारणा करून घेतल्या. ज्या घरामध्ये व्हॅलिडिटी आहे त्या घरात व्हॅलिडिटीची कागदपत्र न मागणं. त्यानंतर 1 ते 12 असे वेगवेगळे कागदपत्र रीड करावेत. त्यात मराठवाड्यातले राष्ट्रीय नोंदणी रजिस्टर, त्यानंतर खासरापत्रक. तर हे रेव्हेन्यू रेकॉर्ड कोणतं वाचायचं आणि कोणतं वाचायचं नाही असं महसुली अधिकाऱ्याच्या मनावर असायचं. आणि मग ते प्रत्येक ठिकाणी त्याचं शोषण व्हायचं. त्यामुळे त्याचं आपण एक केलं. तिसरं 2018 फेब्रुवारीमध्ये एक पुन्हा परिपत्रक काढून घेतलं सरकारकडून. आणि त्याच्यामधून मग सर्वच ओबीसी प्रवर्गातल्या जात प्रमाणपत्रामध्ये जी अडवणूक व्हायची त्याच्यामध्ये सुसूत्रता आली. आणि जरांगे पाटलांच्या आंदोलनाने अजून 1 ते 48 पुरावे त्याच्यामध्ये ॲड केले आणि नोंदी ऑनलाईन झाल्या. हा त्याच्यातला दुसरा फरक आहे. त्यामुळं ह्या प्रक्रियेतनं लांब आहे असं अजिबात नाही आहे. आणि आत्तासुद्धा मुंबई उच्च न्यायालयामध्ये मॅटर चालू आहे, त्याच्यात मी स्वतः इंटरव्हेनर आहे. बरोबर आहे. म्हणजे आंदोलनातील एक बुद्धिजीवी म्हणूनच तुमच्याकडे पाहिलं जातं. मराठा आरक्षण हा तुमचा अभ्यासाचा आणि पाठपुराव्याचा विषय आहे असं साधारणपणे लक्षात येतं. या पार्श्वभूमीवरती आत्ता मनोज जरांगे पाटलांनी जी मागणी केली आहे, म्हणजे खरं तर त्यांची आधीपासून जी मागणी आहे की मराठा समाजाला सरसकट आरक्षण, मग त्याच्यामध्ये कुणबी मराठा, मराठा कुणबी, सगळे सोयरे हे सगळेच आलेत. तर ही मागणी तुम्हाला कितपत रास्त वाटते किंवा कितपत ती फळाला येऊ शकते? म्हणजे 3 टप्पे आहेत. सगळ्यात पहिलं सांगतो की 2018पर्यंत म्हणजे पहिली मराठा महासंघाने मागणी केली होती ती आर्थिक निकषाच्या आरक्षणाची होती 1981ला अण्णासाहेब पाटलांनी. परंतु नरसिंहराव सरकारने जे 10% आरक्षण EWSला दिलं होतं ते सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठाने रद्द ठरवलं. त्यामुळं ॲटोमॅटिकली ज्या कृषी आधारित असणाऱ्या देशातल्या सर्व जाती होत्या, मग यांनी ओबीसी प्रवर्गामध्ये प्रवेश करण्यासाठीची मागणी सुरू केली. मराठा महासंघाने पण ती केली, सेवा संघाने केली. आणि त्याच्यावर आम्हाला पहिलं यश असं आलं की 99 साली मराठा कुणबी आणि कुणबी मराठा याची शिफारस खत्री कमिशननी केली. आणि 1 जून 2004ला सुशीलकुमार शिंदे मुख्यमंत्री असताना त्यांनी मराठा कुणबी आणि कुणबी मराठाचा GR काढला. त्यामुळं ज्यांची नोंद कुणबी आहे त्यांना तर 67 सालापासून मिळतं. बरोबर. आणि मराठा कुणबीला 2004 पासून मिळायला लागलं. आता ज्यांची नोंदच फक्त मराठा आहे अशासाठी मग ते कमिशन आलं बापट, नंतर मग राणे कमिटी आली, मग गायकवाड कमिशन आलं आणि शुक्रे कमिशन आलं. तर पहिल्यांदाच गायकवाड कमिशननी मागास ठरवलं, आरक्षण दिलं. नियर अबाउट माझ्या अंदाजाप्रमाणे 12 ते 13 हजार लोक त्या काळामध्ये जॉबला परमनंट लागले. आणि नंतर मग EWS लागू झालं. EWSमध्ये सुद्धा मराठा समाजाला 7.5 ते 8% जागा मिळत होत्या. परंतु पुन्हा लोकभावना जागृत झाली, नाही आम्हाला EWS नको. मग सरकारने पुन्हा आयोग नेमला, शुक्रे कमिशन, पण ओबीसीत न देता हे 10% दिलं. आता जरांगे पाटलांची म्हणणं आहे की आम्हाला EWS पण नको आणि हे 10% जे ACBC आहे ते पण आम्हाला नको. आम्ही काय ते मागितलं नाही. आता कुणी मागितलं ते संशोधनाचा विषय, पण ह्या सगळ्या लोकांचं शिफ्टिंग आता ओबीसीच्या 19%मध्ये झालं मागितलं आहे. आणि त्यामुळं ते 19%मध्ये गेल्यानंतर त्याची तुलनात्मक आकडेवारी आणि शैक्षणिक प्रवेश प्रक्रिया आणि नोकरीतलं आरक्षण याच्यावर नेमका काय इम्पॅक्ट होईल हा जाणकार लोक निश्चित सांगू शकतील. मी आज सांगितलं तर लगेच लोक माझ्यावर टीका करतील. म्हणून मूळ प्रश्न काय की मराठवाड्यामधल्या मराठा समाजाची नोंद जुनी कुणबी आहे म्हणून त्यांना कुणबी प्रमाणपत्र द्यावं हा पहिला लढा होता. आणि त्याप्रमाणे मागची मुख्यमंत्री शिंदे सरकारने ते सुसूत्रता आणल्यानंतर ज्या मराठवाड्यामध्ये 23 वर्षामध्ये फक्त 3300 प्रमाणपत्र दिली होती त्या ठिकाणी जवळपास 1,55,000 दिली, म्हणजे 98% 10 महिन्यात दिली गेली. पण ती ठराविक पट्ट्यामध्ये दिली. पण बऱ्याचशा गॅझेटियरमध्ये मराठा समाजाच्या नोंदी ह्या बहुतांश कुणबी आहेत, पण त्या सामुदायिक नोंदी आहेत. म्हणजे त्या गावची नाही तर त्या जिल्ह्याची लोकसंख्या त्याच्यात नमूद आहे.
बरं एकाच समाजाची नाही, ते सगळ्या समाजाची असते आणि ती सेन्ससवरनं घेतलेली असते. त्यामुळे 1881-91च्या सेन्ससमधलं ते रेकॉर्ड आहे. आणि मग जरांगे पाटलांचं म्हणणं आहे की ते रेकॉर्डवरची कुणबी आता हरवले कुठून गेले कुठं, त्यामुळं ते शोधा आणि त्यांची सरसकट ते क्रश करा. मग ह्याच्यातली मुख्य तांत्रिक अडचण काय आहे की आपल्याकडे जात प्रमाणपत्र देण्याचा जो कायदा आहे, तर ते कायद्यामध्ये अर्जदाराने स्वतःचा अर्ज करून त्याच्या जातीचे पुरावे त्यांनी उपलब्ध करून द्यायचे. तर उर्वरित महाराष्ट्रामध्ये ब्रिटिश सत्ता असल्यामुळं तिथेही काही अडचण येत नाही, कारण ब्रिटिशांनी रेकॉर्डच्या बाबतीमध्ये खरोखर चांगलं काम केलेलं आहे. ते रेकॉर्ड रायटिंग चांगलं आहे. पण तिकडे मराठवाड्यात इश्यू काय आहे की 100-150 वर्षापूर्वी तिथं आडनाव लिहिलं जात नव्हतं माणसांचं. त्यामुळं तुकागिनूचं आडनाव जाधव आहे तर तुकागिनूचं आडनाव देशमुख आहे आणि त्याची वंशावळ आहे. ही त्याच्यातली कनेक्टिव्हिटीतली मेजर फॅक्ट आहे आणि प्रॉब्लेम आहे आणि तो सगळ्या समाजांना आहे. त्यामुळं त्याच्यावर धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी ते गॅझेटियरची मागणी करतात. पण गॅझेटियर असं टेक्निकली सुपर इम्पोज करून त्याच्यामध्ये लावा म्हणजे काय तर हे कोणालाच कळलेलं नाही आत्तापर्यंत. पण मी जे काही इंटरप्रिटेशन केलं आहे त्याच्याप्रमाणे हाच खरं त्याच्यातला मुद्दा आहे की त्या माणसाची जी रुची, म्हणजे सुप्रीम कोर्टाने काय सांगितलं आहे की जातीच्या पुराव्यांच्या संदर्भात जेवढे जुने रेकॉर्ड असेल त्याला एक प्रोबेटिव्ह व्हॅल्यू आहे आणि त्याप्रमाणे ज्यांच्या नोंदी जुन्या आहेत ती आजोबा पंजोबाकडनंच जात खाली येते, त्यामुळे ती त्याला रिस्टोर करून मिळते. ती आता देण्याची प्रक्रियेमधला जो अडथळा आहे म्हणून ते म्हणतात की हे गॅझेट लागू करा. ते जनरली पब्लिकला किंवा विधिज्ञांना पण ते कळत नाही की नेमकी काय अडचण आहे त्याच्यामध्ये. तर त्यांची मागणी आणि जे काही गॅप आहे तो रेकॉर्डमधला तो अशा पद्धतीने तो सोडवण्यासाठी बहुतेक सरकार आज शासन निर्णय करेल असं मला वाटतं. आत्ता बोलताना तुम्ही जे म्हटलात की हे सगळे म्हणजे सरसकट मराठा किंवा ज्यांना आरक्षण द्यायचं झालं तो वर्ग OBC-मध्ये जर समाविष्ट झाला तर काय होईल याचं उत्तर जाणकार देऊ शकतील. सरळ साधं आहे, म्हणजे जाणकारच कशाला हवेत मला असं की बाबा अमुक एका विशिष्ट वर्गासाठी अमुक म्हणजे त्याचा स्पेस जो आहे किंवा त्याचा आकार एवढा आहे आणि त्याच्यामध्ये जर एवढे भरले गेले तर निश्चितपणे सगळ्यांचंच नुकसान होईल अशी शक्यता आहे आणि तीच शक्यता छगन भुजबळ बोलून दाखवत आहेत. त्यामुळे अशा परिस्थितीमध्ये म्हणजे खरं तर जसं मी म्हटलं की जाणकार तुम्ही देखील आहात, तर तुम्ही त्याकडे कसं बघता? मी तर याच्यावर बघा 1.5 वर्षापूर्वी एक पुस्तक काढलेलं आहे आणि जवळपास 20-25 लाख लोकांना ते माझी PDF गेलेली आहे. तर त्याच्यात काय झालं की ज्यावेळेस मराठा आरक्षण गेलं त्यावेळेस बाय डिफॉल्ट मराठा समाजाला EWS लागू झालेलं होतं. बरोबर. मग नंतर परत आंदोलनं झाल्यामुळं ते शुक्रे कमिशन आणून स्वतंत्र 10% दिलं आहे. आता लोकांचं म्हणणं काय आहे की हे 10% टिकणार नाही. मग जेव्हा 10% टिकणार नाही असं समजा गृहीत धरा आपण, टिकेल असं आम्हाला विश्वास आहे, समजा नाहीच टिकलं तर मग समाजापुढे 2 पर्याय आहेत. एक तर बाय डिफॉल्ट तुम्ही EWS घ्या, आयदर तुम्हाला OBC-मध्ये जावं लागेल. OBC-मध्ये फॅक्च्युअल पोझिशन सांगायला मीच कशाला रेकॉर्ड सांगतोय की त्याच्यामध्ये आत्ता फक्त 19% आरक्षण आहे. आता जे मांडणी करणारे लोक आहेत ते काय म्हणतात की 1990 सालापासून जे वेळोवेळी काढलेले GR आणि लोकसंख्येनं मस्त दिलेलं जे आरक्षण आहे ह्या आरक्षणाने महाराष्ट्रातली 50% आरक्षणाची मर्यादा ही संपून टाकलेली आहे आणि ती वस्तुस्थिती आहे. आणि त्या वस्तुस्थितीमध्ये काय झालं की 10% OBCचं आरक्षण कोणती आकडेवारी न घेता डायरेक्ट 19 केलं आणि व्हिजेंटीचं आरक्षण 4% होतं ते 6 केलं आणि 6वरनं डायरेक्ट 11 केलं. ह्या 19 आणि ह्या 12मुळं काय झालं की जे 32% आरक्षण आणि नंतर 2% नागपूरमध्ये गोवारी समाजाचे 101 लोक वारले म्हणून 2% त्याच्यामध्ये दिलं आणि त्याच्यात अनेक जाती अजून छोट्या छोट्या आहेत, त्यांनासुद्धा काही पुरेसा वाटा मिळत नाही. आता अडचण काय नेमकी की ह्या प्रवर्गांमध्ये जाती प्रचंड आहे. OBCच्या 19%मध्ये मूळ आणि तत्सम मिळून 513 जाती आहेत. ह्यातल्या 200-250 जाती ह्या गुजरात आणि इतर स्टेटमधल्या आहेत, त्या कुठं आहेत त्याचा पत्ता पण नाही आहे. परंतु साधारणतः एक लोकसंख्येचा निकष लावला तर त्या 19% आरक्षणात 30% पॉप्युलेशन आत्ता आहे आणि मराठा समाजाची 28% टाकल्यानंतर 30 + 58% लोकांना 19% आरक्षणामध्ये कॉम्पिटिशन करावं लागेल. हा त्याच्यातला मूळ मुद्दा आहे. आणि मग त्याच्यामध्ये एकच बेनिफिट कोणता आहे तर तो निवडणुकांचा आहे, स्थानिक स्वराज्य संस्थांचा.
पण दुसरा ऑप्शन जो आहे EWSचा, हे EWS आरक्षणसुद्धा टिकणार नाही असा प्रचार सोशल मीडियाच्या माध्यमातून केला जातो. मुळातच सोशल मीडियामध्ये मांडणी करणाऱ्या लोकांना पूर्ण रेफरन्स माहीत नसतात आणि त्याच्यावर अधिकारवाणीने बोलणारे लोक काहीच बोलत नाहीत. त्यामुळे EWSचं आरक्षण हे संसदेने घटना दुरुस्ती करून आणलेलं आहे. ही घटना दुरुस्ती होताना बेसिक स्ट्रक्चरच्या विरोधात झाली असं लोकांचं बराच आक्षेप होता त्याच्यात. आणि मग ते सर्वोच्च न्यायालयात गेले. सर्वोच्च न्यायालयामध्ये 5 जजेसच्या घटनापीठांनी 3-2 ते व्हॅलिड केलं. त्याचा रिव्ह्यू आणि क्युरेटिव्ह पिटिशन पण आता सेट असाइड झालं, म्हणजे ते क्लिअर झालेलं आहे. आता जोपर्यंत 12 जजेसचं घटनापीठ मोठं ते त्याच्या विरुद्ध निर्णय देत नाही तोपर्यंत हे आरक्षणाला कुठलाही धक्का लागू शकत नाही. ते परफेक्ट आहे. आता ह्याच्यातली मूळ अडचण काय आहे की आपल्या बेसिक स्ट्रक्चरमध्ये आरक्षणाची जी तरतूद 15(4)(16)(4) खाली दिलेली आहे, ती तरतुदीमध्ये सामाजिक आणि शैक्षणिक मागासलेपण म्हणून काळाच्या प्रवाहात त्यांना मागे पडलेल्या घटकाला पुढे आणण्याचा प्रयत्न झाला आहे. पण आत्ता ऑन फील्ड तुम्ही जर गव्हर्नमेंटच्या सगळ्या सेक्टरमधली आणि एज्युकेशनमधली माहिती घेतली तर मागास प्रवर्गातल्या माणसाला गुणवत्तेवर खुल्या प्रवर्गामध्ये येता येतं, जे पूर्वी येत नव्हते. मग आता काय झालेलं आहे की 50% आरक्षण आणि गुणवत्तेवर मिळालेल्या जागा असं प्रमाण महाराष्ट्रामध्ये रिझर्वेशनचं प्रमाण झालं आहे 70%. केंद्र सरकारचं पण माझ्या अंदाजाप्रमाणे 60%च्या पुढे गेलेलं आहे. मग ज्यावेळेस एखाद्या मागासवर्गाच्या प्रवर्गाला प्रतिनिधित्व नाही असं ज्यावेळेस राज्य शासनाचं मत होईल त्यावेळेस आरक्षण द्यायचं. आरक्षण हे बाइंडिंग नाही आहे. मग ते आरक्षण देताना त्याचं प्रतिनिधित्व तपासायची तरतूद आहे आणि ते प्रतिनिधित्वावर सरप्लस असेल तर जे आत्ता परवा शरद पवार साहेब म्हणले की ते तामिळनाडूच्या पॅटर्न, तर ते प्रॅक्टिकली शक्य नाही. मग ते सरप्लस झालेलं जे रिझर्वेशन आहे त्यामध्ये खुला प्रवर्ग म्हणजे जो मागास नव्हता त्याचं जे प्रमाण पूर्वी खुल्या प्रवर्गात होतं ते आता कमी कमी होत गेलेलं आहे. त्यामुळं इक्वल बॅलन्स करण्यासाठी EWS आरक्षण आणि देशातल्या सगळ्या दंगली हे EWS आरक्षणाने बंद झाल्या. महाराष्ट्र अपवाद वगळता कापू, नंतर तुम्ही जाट घ्या, पटेल घ्या, गुजर घ्या, ही हिंसक आंदोलनं झाली. आता ती सिक्युअर्ड झाली. त्यांना EWSमध्ये शिफ्टिंग झाल्यामुळं ते सिक्युअर्ड झाले. महाराष्ट्राने हा पर्याय स्वीकारला नसल्यामुळे हे आंदोलन परत उभं राहिलेलं आहे. बरोबर. पण महाराष्ट्राने हा पर्याय स्वीकारण्याचा मार्ग जो होता म्हणजे 2 पद्धतीने म्हणजे EWS आता हे स्वीकारला हा एक भाग झाला. शरद पवारांचा उल्लेख जो केला तुम्ही, शरद पवार मुख्यमंत्री असताना मंडल कमिशन आला आणि त्यावेळी त्याचा स्वीकार राज्यांनी केला आणि त्याचा लाभ अर्थातच OBC आणि मागासवर्गाला झाला. मराठ्यांना त्यावेळी शरद पवारांनी या लाभापासून वंचित ठेवलं असा आरोप होतोय. हा एक प्रश्न. आणि दुसरा, शरद पवारांनी जो एक पर्याय किंवा उत्तर सुचवलं तो म्हणजे तामिळनाडूच्या धर्तीवरती संसदेमध्ये कायदा करून म्हणजे तामिळनाडूमध्ये जर 69% आरक्षण दिलं गेलेलं आहे तर ते महाराष्ट्रात द्यावं अशी भूमिका शरद पवारांनी मांडली आहे. या दोन्ही विषयावरती तुमचं ह्याच्यातलं पहिला बेसिक गोष्ट काय आहे की न्यायालय कोणत्या अँगलने बघतं या विषयाकडे की आरक्षण प्रवर्गामध्ये जे मागास घटक आहेत त्यांना आरक्षण देण्याची जी तरतूद आहे ही तरतूदच मुळात प्रतिनिधित्वावर आधारित आहे. ते प्रतिनिधित्व जर आता लोकसंख्येपेक्षा जास्त झालेलं असेल त्यावेळेस न्यायालय तुम्हाला ते प्रमाण वाढवण्यासाठीची जी परमिशन आहे ते देईल का नाही हा खरा पहिला प्रश्नचिन्ह आहे. नंबर 1. म्हणूनच केंद्र सरकारने जी घटना दुरुस्ती करून प्रत्येक वेळेस आयोग नेमा, शेवट कोणत्या कोणत्या प्रवर्गासाठी तुम्ही ते वाढवून देणार. बरोबर. त्यापेक्षा आजही महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये लोकांना हे लक्षात येत नाही की आपल्या देशामध्ये आता एकही जात, धर्म आणि पंथ आरक्षणाच्या बाहेर नाही, सगळ्यांना आरक्षण आहे. फक्त ज्याचं जे प्रमाण आहे ते कमी जास्त आहे आणि ते जे कमी जास्त प्रमाण आहे ते सरकारला आज न उद्या रिव्ह्यू घेऊन ते सेट करावं लागेल. पण ते सेट करणं असं कागदावर मांडणं एवढं सोपं नाही आहे. म्हणून मी परवाही सांगितलं की एखाद्या माणसाने 4 गुंठे जागा पूर्वी जास्त व्यापली असेल तर त्याच्या ताब्यातून काढून घेण्यासाठी जर तुम्ही 25 वर्षांनी त्याकडे गेले, अरे ती जागा सोडून दे, तो सहजासहजी कधीही सोडत नाही. आणि त्यामुळं राजकीय नेत्यांनी आरक्षणाचे निर्णय घेताना ज्या वेळोवेळी चुका केल्या आणि लोकानुनयाच्या भूमिकेमध्ये कायदेशीर ज्या काही तरतुदी होत्या त्या तरतुदींकडे दुर्लक्ष करून कायदे, GR, परिपत्रकं जी काढली त्याचा जो इम्पॅक्ट आहे चुकीचा झालेला त्याचं हे आज
स्वरूप तुम्हाला या ठिकाणी दिसतं. त्याचं मूळ त्याच्यात आहे. बरोबर. आणि मुख्य भाग जो आहे की कुठल्याही समाजाला किंवा जातीला मागास ठरवायचा असेल तर ट्रिपल टेस्टचा एक त्याच्यामध्ये ती अट जी आहे किंवा आयोग असला पाहिजे, इम्पेरिकल डेटा असला पाहिजे, क्वांटिफायबल आणि इम्पेरिकल हां तो डेटा असला पाहिजे आणि 50% वरती जाऊ नये. अशा सगळ्या पार्श्वभूमीवरती म्हणजे आता इतकं सगळं जर तांत्रिक त्याच्यामध्ये कीस पडलेला आपण पाहतो, अशा सगळ्या परिस्थितीमध्ये मराठा समाजाला मागास ठरवण्यासाठीचे म्हणून जे काही प्रयत्न झालेत ट्रिपल टेस्टच्या आधारावरती ते आतापर्यंत यशस्वी झाले आणि म्हणून सर्वोच्च न्यायालयामध्ये हे आरक्षण टिकू शकलं नाही असं म्हणता येईल का? नाही, त्याच्यात काय झालं की मुंबई उच्च न्यायालयात ते टिकलं होतं. बरोबर. मुळात काय झालं आहे की 50 वर्षापूर्वी आणि 70 वर्षापूर्वीचे मागासलेपणाचे जे निकष आहेत किंवा मंडल अहवालाने जे निकष निश्चित केले ते 1980 झाले, तर आता 25 आणि 20 45 झाले. 45 वर्षापूर्वीची सोशल बॅकवर्डनेसची इंडिकेटर जर तुम्ही आज वापरत असाल तर ते चुकीचे आहे. त्यामुळं तुम्हाला काळाच्या प्रवाहामध्ये त्याचे बॅकवर्डनेसचे एज्युकेशनचे सगळे इंडिकेटर म्हणजे पूर्वी लोक 4थी देखील शिकत नव्हती. बरोबर. आता महाराष्ट्राच्या ग्रामीण भागामध्ये 10वी 12वी तर सहज ढिगाणी पडलेले आहेत. बरं, ते काही एकटेच नाही मराठ्यांसकट सगळ्या समाजात आहेत. त्यामुळं एज्युकेशन आणि सोशल या 2 अँगलनी जे काही आयोग हे निश्चित करतो त्याचे पॅरामीटर्स, ते पॅरामीटर्स कालानुरूप वेगवेगळ्या क्षेत्रातल्या तज्ज्ञ लोकांची मदत घेऊन आयोगाने ते रिमॉडिफाय केले पाहिजेत. आजही केंद्र सरकारने ते फारसे मॉडिफाय केलेले नाहीत, राज्यांनी पण मॉडिफाय केले नाहीत. त्यांच्याच चष्म्यामध्ये ते तपासले जातात आणि त्यामुळं लोकांना असं वाटतं की मराठा समाज हा फार प्रगत आहे, पण त्याची जी लोकसंख्या आहे आणि त्या लोकसंख्येमधली 60 ते 65% लोकसंख्या ही ग्रामीण भागात राहते. आणि मग ग्रामीण भागातले जे काही सोशल इंडिकेटर्स आहेत ते सोशल इंडिकेटर शहरी माणसाच्या चष्म्यातनं जर ते पाहिले तर त्याला काय वाटतं की हा मोठा बागायतदार आहे हे वगैरे. आजही महाराष्ट्रामध्ये मराठा समाजाचं लँडलेस होण्याचं प्रमाण मोठं आहे आणि जे 4.71 हे अशी 1971 साली त्याचं हे होतं लँड होल्डिंग, ते आता 1.71 पर कॅपिटा इथपर्यंत खाली आलेलं आहे. आणि आता ते 2021चा जर नवा सेन्सस ज्यावेळेस होईल ते तुम्हाला अजून खाली गेलेलं दिसेल. त्यामुळं जगण्यासाठीचं जे काही मार्जिनल फार्मिंग आहे ते फार्मिंग त्याच्याकडे उपलब्ध नाही आणि शेतीमध्ये जे भांडवल केंद्राने आणि राज्याने टाकायला पाहिजे ते न टाकल्यामुळं काय झालं आहे की शेती हा उत्पन्नाचा जो एकमेव स्रोत आहे त्याच्यामध्ये मराठा समाज सर्व्हिस सेक्टरनं गेल्यामुळं तो तिथे कोंडून राहिला आणि 12 बलुतेदार 18 बलुतेदार जे आलुतेदार जे आपण ग्रामीण भागातले म्हणतो ते सगळे शहरात आले आणि त्याच्यातले 70% लोक आता हे दुसऱ्या क्षेत्रात कामधंदे नोकरी व्यवसायानिमित्त केलेले, म्हणजे पारंपरिक व्यवसाय न्हावी शिंपी सगळ्यांनी सोडून दिली आणि ती रिप्लेसमेंट आता परप्रांतींनी घेतलेली आहे. आणि मराठ्यांचा प्रॉब्लेम काय की ते शेतीशीच निगडीत राहिले आणि कुटुंब वाढत गेली. त्यामुळे त्यातला काही क्लास भाऊ पुण्यात आले, मुंबईत गेले आणि काही गावात राहिलेले. ते गावात जे राहिले ते त्याचा एक फार मोठा इम्पॅक्ट आता तो एक वेगळ्या अँगलने आपल्याला पुढे येतो आहे गरिबीच्या दृष्टिकोनातनं. आणि मग ते बॅकवर्डनेसचे इंडिकेटर त्याच्यातनं ते वाढत गेलेले आहेत, म्हणून आयोगाने त्यांना ते मागास ठरवलेलं आहे. पण आता हे मागासले पण त्यांच्याकडे आलेलं असताना देखील आणि देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते त्यावेळी ते म्हटले की मला असं आरक्षण द्यायचं की जे कोर्टात टिकेल आणि त्यांनी ते आरक्षण दिलं, मात्र ते सर्वोच्च न्यायालयामध्ये टिकलं नाही. पुढच्या काळामध्ये अर्थात सरकार बदललेलं होतं आणि आता मग आधीच्या फडणवीसांकडनं किंवा भाजपाकडनं अशी टीका होते की पुढचं म्हणजे महाविकास आघाडी सरकार हे आम्ही दिलेलं आरक्षण टिकू शकलं नाही कोर्टामध्ये. वस्तुस्थिती त्यावेळेस अशोक चव्हाण त्याचे अध्यक्ष होते उपसमितीचे, त्याच्या अगोदरची उपसमितीचे अध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील होते. बरोबर. आणि मग त्या काळामध्ये काय असतं की न्यायालयापुढे रोज कोणत्या कोणत्या चर्चा होतात, काय आर्ग्युमेंटचे पॉईंट्स आहेत. मग त्यासाठी ज्यांनी तो प्रोजेक्ट रिपोर्ट तयार केला मागासले त्या तज्ज्ञांपासून तर काउन्सिल सरकारचे अधिकारी ह्याच्यावर चर्चा करून पॉईंट डिसिजन फायनल व्हायचा. त्यावेळेस कोविडचं वातावरण सुरू होतं आणि कोविडमध्ये माहिती सांगायला माणूसच नव्हता तिथे सुप्रीम कोर्टामध्ये. बरं. म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे मागासवर्ग आयोगाच्या सदस्य सचिवाला उद्या सकाळी हिअरिंग आहे, रात्री 8 वाजता दिल्लीत पाठवण्यात आलं.
त्यामुळं शेवट काउन्सिल काय असतं, खालनं आलेल्या इनपुटवर बोलत असतात. त्यामुळं जेव्हा समोर कोर्टाकडनं काही प्रश्न विचारले जातात तेव्हा ते उत्तर द्यायला बॅकबोन एक टीम कोर्टामध्ये हजर असते. ती ऑनलाईन सुनावणीमध्ये ती झाली नाही आणि त्याचा फटका मराठा समाजाला बसल्यामुळं एक चष्मा तयार होतो मीडियामध्ये किंवा सोशल आणि नॅशनल लेवलला. काय आहे की महाराष्ट्राकडे बघताना ते शरद पवार, अशोक चव्हाण, विलासराव देशमुख, पृथ्वीराज चव्हाण, नारायण राणे असे चेहरे बघतात आणि मग ते साखर कारखाने, शिक्षण संस्था. त्यामुळे हा समाज फार मोठा प्रगल्भ आणि हे आहे असं चित्र देश पातळीवर दिसतं आणि मग तो इम्पॅक्टसुद्धा या न्यायालयीन निकालामध्ये दिसून आला. देवेंद्र फडणवीसांना आरक्षणाचं, मराठा आरक्षणाचे खलनायक ठरवलं जातं आहे, हे तुम्हाला मान्य आहे का? भारतीय जनता पक्षाच्या प्रवक्त्यांनी, मी परत जबाबदारीने सांगतो, ते काय करतात, ते जरांगेंच्या आंदोलनाला एक 10-12 जे लोक आहेत ते चुकीच्या पद्धतीने ट्रीट करतात. आता तो आलेला समाज आहे ग्रामीण, त्याला जे एवढं दिसतं तेवढ्यावरच तो व्यक्त होतो. मग जे तुम्ही केलं आहे ते तुम्ही सांगायला कोणाला पाहिजे, तर लोकांपर्यंत नेलं पाहिजे. मग तुमच्याकडे एवढी प्रभावशाली यंत्रणा आहे, तुमच्या एवढा IT सेल तर जगाच्या पाठीवर कोणाकडे नाही. तुम्ही ह्या गोष्टी मांडल्या पाहिजेत ना. आम्हालाही माहिती आहे की पहिला मागासवर्ग आयोग ज्यावेळेस नेमला गेला, गायकवाड कमिशन, त्याच्यात पहिल्यांदा मागास ठरवलं गेलं मराठा समाजाला. पण आधीच्या 25 वर्षाच्या काळामध्ये ठरवलं गेलं नाही. वस्तुस्थिती आहे ना. किंवा त्या योजना फीच्या झाल्या, सारथीची निर्मिती झाली, अण्णासाहेब पाटील महामंडळाचं नियोजन झालं, त्यांच्या काळात झालं, नंतर शिंदे साहेबांच्या काळात झालं. उलट उद्धव ठाकरे साहेबांच्या काळामध्ये त्याला तेवढीशी गती नव्हती. ही वस्तुस्थिती आहे. पण पक्षीय पातळीवर मांडणी होण्यापेक्षा शेवट काय होतं की एखाद्या व्यक्तीचं नाव ज्या पद्धतीने, ह्याच्यात दुसरी चूक म्हणता येणार नाही, परंतु फडणवीस साहेबांनी ह्या बाबतीमध्ये जे केलं, वर्षभर आंदोलन चालू होतं, किमान सरकारच्या बाजूनी सरकारची जी बाजू आहे तीही मांडून घ्यायला पाहिजे होती. आणि हे जे काय तुम्ही केलेलं आहे ते लोकांपर्यंत जाण्यासाठी तुमच्या प्लॅटफॉर्मवर सरकारच्या यंत्रणाच्या मार्फत ते पाठवायचं होतं. आता ते माहिती पण आहे बऱ्यापैकी लोकांना. परंतु शेवट काय होतं की राज्यकर्ता म्हणून ज्यावेळेस एखादा माणूस मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीत बसतो त्यावेळेस त्याला एकाच समाज घटकाचा विचार करून चालत नाही, तो सगळ्यांचा करावा लागतो. आणि आमच्यासारखे आंदोलक म्हणतात की तुम्ही देत कसं नाही, दिल्याशिवाय आम्ही घरी जात नाही. मग आम्हाला त्यासाठी संघर्ष करावाच लागतो. आणि मग संघर्षाच्या भूमिकेत आल्यानंतर जो माणूस देत नाही असं वाटतं त्यावेळेस मग तो व्हिलन आपोआप चित्र तयार होतं. कोणी असं ठरवण्याचा काही प्रकार तो होत नाही. बरं, याच अनुषंगाने किंवा हाच धागा पकडत फडणवीस असं म्हणतात की या मुद्द्याचं राजकारण केलं जातं विरोधकांकडून. त्यांना म्हणजे आरक्षणाच्या विषयापेक्षाही राजकीय लाभ उठवण्याचा त्यांचा डाव आहे किंवा मनसुबा आहे असं ते बोलत आहेत. ते स्पष्टपणे म्हणतात किंवा त्यांनी प्रश्न उपस्थित केला आहे की मग उद्धव ठाकरे असू द्यात किंवा शरद पवार असू द्यात किंवा काँग्रेसचे नेते असू द्यात, या सगळ्यांनी की मराठा समाजाला OBCतून आरक्षण द्यावं याबाबत या पक्षांनी आपली भूमिका स्पष्ट करावी. तुम्हाला काय वाटतं? माझा 25 वर्षाचा यातला अनुभव आहे. एक हाताच्या बोटावर एक 10-12 जर राजकारणी सोडले तर आरक्षणातला सुद्धा कोणत्याही आमदार खासदारांना तो कळत नाही. बरोबर. आणि दुर्दैवाने विधिमंडळ हे कायदेमंडळ आहे. त्या कायदेमंडळाच्या सदस्यांना जर त्यातलं ते कळतच नसेल तर तिथून सुरुवात आहे. दुसरी गोष्ट काय आहे की सगळे लोक म्हणतात मराठा समाजाला OBCतनं आरक्षण दिलं पाहिजे, परंतु ते आरक्षण जर आम्हाला द्यायचं असेल तर मग तुम्हाला हे बाब कुठं मांडायला पाहिजे, तर विधिमंडळाच्या पटलावर मांडायला पाहिजे. ते पटलावर जाऊन भावनिक भाषण करतात आणि इथे येऊन म्हणतात आम्ही तुमच्याबरोबर आहोत. मग तुम्हाला जर करेक्ट ऑपरेशन करायचं आहे तर ते प्रॉपर तुम्ही ऑपरेशन थिएटरमध्ये करा ना. तिथे तुम्ही काय म्हणता, मराठ्यांना आरक्षण दिलंच पाहिजे आणि ही माझी भावना आहे, सरकारने निर्णय घ्यावा. आता पक्षाचेच आमदार जर म्हणत असतील सरकारने निर्णय घ्यावा तर आमच्यासारखं म्हणतो मग नेमकं सरकार कोणाचं आहे, हा खरा त्याच्यातला प्रश्न आहे. आणि सगळ्यांना किती जरी वाटलं तरी ऑन रेकॉर्ड महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये फक्त 5 ते 7 आमदारांनी OBCतून आरक्षण द्या अशा प्रकारची भूमिका घेतलेली आहे. पण माझ्या माहितीप्रमाणे आज पण मी परत महाराष्ट्रात सांगतो की आज मराठा समाजाला सगळेचे सगळे लोक जर तुम्ही OBCच्या आरक्षणामध्ये घालायचे असेल तर त्याच्यासाठी आत्ता लोकांनी पाठबळ दिलेलं आहे.
बरोबर. ज्या अर्थी त्यांनी ते पाठबळ दिलं आहे त्यावेळेस आमच्यासारखा माणूस याच्यामध्ये अशी भूमिका निश्चितपणे ठेवू शकतो की आता लोकांची जर इच्छा असेल तर आपण काही करू शकत नाही. आणि हा सगळा पाया कशावर अवलंबून आहे तर मराठा समाजाचं जे मागासलेपण आत्ताच्या शुक्रे कमिशनने दिलेलं आहे ते मागासलेपण मुंबई उच्च न्यायालयामध्ये आव्हानित केलेलं आहे. बरोबर. दुर्दैवाची बाब आहे की महाराष्ट्रातले 2-3 लोक सोडून त्या उच्च न्यायालयाच्या सुनावणीला हजर देखील राहत नाहीत, ही वस्तुस्थिती आत्ता. त्यामुळं मग मराठा समाजातली जी धुरीण आहेत ज्यांना न्यायालय आहे सगळे आवडेत त्यांचं ह्याच्याकडे प्रचंड प्रमाणामध्ये दुर्लक्ष होतं. आणि नेहमी पण मराठा समाज काय होतं की रस्त्यावर लढाई जिंकतो आणि न्यायालयामध्ये हरतो, अशी वस्तुस्थिती आहे. आणि शत्रू प्रचंड आहेत मराठा समाजाला, कारण त्यांचं भीती काय की एवढा मोठा हत्ती जर आपल्या तंबूमध्ये घुसला तर तंबू उद्ध्वस्त होईल अशी त्यांना ती भीती असते. आणि म्हणून जे काही उपवर्गीकरण केलं आहे तसं एक उपवर्गीकरण हरिभाऊ राठोड माजी संसद सदस्य त्यांनी मांडलं आहे. पण त्याच्यातून कितपत साध्य होईल ते सरकारला कसं आहे हे सगळं रिसेटल करायचं असेल 50%च्या आतमध्ये तर कुणाचं तरी कमी करावं लागेल. ते कमी करण्यासाठी जातवर जनगणना आहे, आयोगाची शिफारस आहे, ती शिफारस घेऊन नंतर मग सरकारला ते कॉम्प्रेस करून करायला लागेल आणि स्पेस तयार करायला लागेल आणि त्या स्पेसमध्ये मराठा कुणबी आणि मराठा टाकावं लागेल. ही अशी एक दिवसाची प्रोसिजर नाही. पण मग हे सगळं समजून घेणारा आणि समजून सांगणारा असं कोणीतरी म्हणजे अशी कोणीतरी धुरीण व्यक्ती पाहिजे किंवा असं कुठलं तरी नेतृत्व पाहिजे. मी विचारताना असं म्हटलं आहे की शरद पवार असू द्यात, उद्धव ठाकरे असू द्यात किंवा काँग्रेसचे नेते नाना पटोले असू द्यात किंवा आणखी कोणी जे काय सगळे पक्ष दरांगेंच्या आंदोलनाला पाठिंबा द्यायचा, मात्र ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे अशी भूमिका मांडायची. आणि दरांगे काय म्हणतायत की मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण दिलं पाहिजे. याचा अर्थ ही सगळी मंडळी राजकारण करतायत असा स्पष्ट होत नाही. गोल गोल फिरवत आहेत. ह्याला काय एकच पक्ष जबाबदार नाही, सगळ्या पक्षाची लोक याला जबाबदार आहेत. त्यांनी जर ह्या विषयाच्या समस्येच्या मुळाशी जाऊन हा प्रश्न सोडवायचा ठरवला तर सर्वपक्षीय सहमतीशिवाय कोणताही राजकीय नेता ह्या विषयामध्ये धाडस करत नाही. वस्तुस्थिती हे मांडलं पाहिजे आपण. मला मांडायला काय त्याच्यामध्ये भीती वाटत नाही, कारण सगळे राजकीय पक्षांना जर ही भूमिका घ्यायची असेल तर सगळ्यात पहिली अडचण कोणती आहे की ह्या भारतीय जनता पक्ष जर सोडला तर कोणत्याही राजकीय पक्षाकडं असा लिगल ह्या विषयातला तज्ज्ञ असलेला सेल नाही आहे. आणि मग काय होतं की त्या लोकप्रतिनिधीकडे जाणारा इनपुटच अर्धवट माहितीच्या आधारावर जातो. त्यामुळं ह्याच्यात काय व्हायला पाहिजे की सगळ्या सेक्टरमधले लोकांचं एकत्रित मत घेऊन एक तुमचे इश्यू तयार करायला पाहिजे 1, 2, 3, 4, 5 त्याच्यावर ओपिनियन घेऊन त्याच्यातनं एक निष्कर्ष काढून तुमची मागणी फेमलाईनमध्ये बसवणं आणि मग तिचा पाठपुरावा करणं हा तसा तो भाग आहे. पण विधिमंडळ पातळीवर माझा जो अनुभव आहे आत्ता सगळ्या राजकीय पक्षाच्या नेत्यांचा की आग लागल्यानंतर ते बंबानी पाणी मारल्यासारखं दाखवतात, आम्ही तुमच्यासारखं आहे दाखवतात. आग उसरली की परत त्यांच्या कामाला लागतात. मग आता पवारसाहेब असतील, आदरणीय आहेत, त्यांनी महाराष्ट्रामध्ये आणि देशात प्रचंड मोठं काम केलेलं आहे. परंतु ते शाहू महाराजांच्या भूमिकेमध्ये गेले काही काळ आणि त्यांनी मग महाराष्ट्रामध्ये सर्वच ओबीसी समाजाला जे देण्याचा प्रयत्न केला तो त्यांनी निश्चित केला. किंबहुना आज हाकेसारखी मंडळी त्यांना जे काही देतात पर्सनल टार्गेट, उलट मराठा समाजापेक्षा शरद पवार साहेबांनी ओबीसी प्रवर्गासाठी जे क्रांतिकारी निर्णय घेतले ते आतापर्यंत कोणीच घेतले नाही, पण ते त्यांनी घेतले. परंतु त्या काळात काय झालं की स्वतःला प्रो मराठा म्हणून घेण्याची भूमिका कुठल्या राजकीय नेत्यात नव्हती, कारण मराठा मुवमेंट ही काय तेवढी प्रगल्भ आणि मोठी नव्हती. क्रांती मोर्चामुळं काय झालं, समाज एकत्र आल्यानंतर मग नेत्यांना ती समाजाची भाषा बोलायला सुरू करायला लागली. नाहीतर मी ह्याचा साक्षीदार आहे. गेल्या 30-35 वर्षामध्ये मराठा समाजाच्या कोणत्याही व्यासपीठावर यायला अपवादात्मक सोडले तर राजकारणी येत पण नव्हते. बरोबर. ते कुठल्याही मराठा शिष्टमंडळाला भेटही द्यायचे नाही, एवढे ते तुटक अंतराने राहिले होते. कारण त्यांच्या डोक्यात बसलं होतं की आपण मराठ्यांची कुठलीही बाजू घेतली तर आपण समाजामध्ये बाजूला टाकले जाऊ. आणि आता स्पर्धा लागली की आम्ही तुमच्याबरोबर आहोत, तुमच्याबरोबर आहोत. पण तरी फायनल एंड रिझल्ट काढण्यासाठी ते प्रचंड ज्या पद्धतीने खरं बोलायला पाहिजे तसं बोलत नाहीत.
आणि म्हणूनच प्रश्न उपस्थित होतो की तुमच्या हाती इतकी वर्षे सत्ता होती किंवा इतके वर्ष तुमच्या हातात कारभार होता, त्यावेळी तुम्ही काही केलं नाही आणि आता तुम्ही सांगतात की मराठा समाजाला आरक्षण ओबीसीतून दिलं पाहिजे किंवा त्यांना आरक्षित केलं पाहिजे, सुरक्षित केलं पाहिजे. बघा चला आपण असं समजा आरक्षण नाही दिलं, हां पण आरक्षणामध्ये काय आलं, लोक आरक्षण का मागायला लागले. सगळ्यात पहिला हा बेसिक आहे की मुली म्हणायच्या आम्हाला आरक्षण नसल्यामुळे शिकता येत नाही, आम्हाला हॉस्टेल नाही. तर सवलती आणि आरक्षण या दोन भिन्न पार्टी. सवलत देण्यासाठी तुम्हाला कुठंही घटनात्मक अडचण नाही, बरं. आणि मग तो देताना तुम्ही जाती जातीमध्ये भेदभाव करण्यापेक्षा महाराष्ट्रामध्ये राहणाऱ्या प्रत्येक जातीच्या आणि धर्माच्या गोरगरीब माणसाला सवलतीच्या बाबतीत तुम्ही समानता ठेवा ना. म्हणजे जो विद्यार्थ्यांमध्ये भेदभाव तयार केला जातो हे झाला तो संपुष्टात येईल. तुम्हाला काय त्याच्यात नाही, इकडं जायचं तिकडे जायचे, काही ठिकाणची कॉस्ट सेव्हिंग करायची आणि ते देऊन टाकायचं. आता काय झालेलं की शैक्षणिक सवलती असेल, सारथीसारखी संस्था आहे, अण्णासाहेब पाटील महामंडळ, हे तर बाळासाहेब ठाकरेंनी 16 मिनिटात दिलेलं महामंडळ आहे. बरं. मी स्वतः दुसऱ्या दिवशी मनोहर जोशी, ही 98ची गोष्ट आहे, तर ते बाळासाहेबांनी त्यांना आदेश दिला हे अण्णासाहेब पाटलांच्या नावाने आर्थिक दुर्बलांसाठी महामंडळ स्थापन करा आणि त्याची घोषणा उद्या करा आणि नंतर ते स्थापन करत बसा. आम्ही दुसऱ्या दिवशी गेलो, मनोहर जोशींनी खाली वार्ताहर कक्षात येऊन त्याची घोषणा जाहीर केली आणि 17 महिन्यांनी ते अस्तित्वात आलं. अस्तित्वात आल्यानंतर 2014पर्यंत ते डिफंग होतं. बरं. मोर्चे निघाल्यानंतर मग ते रिवाईज स्कीम केली. लोक महाराष्ट्र शासनाचे पैसे बुडवतात. हे एकमेव महामंडळ असं आहे की ह्याचं 1% पण NPA नाही आहे. त्यामुळं आज 1.5 लाख लोकांना 12,000 कोटी रुपयाचं लोन बँकांनी दिलं आहे आणि सरकारने 1200 कोटी रुपये व्याज परतावा दिला आहे. असं एकमेव महामंडळ आहे आणि आता त्या महामंडळाची कॉपी देशभर लोक करायला लागलेले आहेत. बरोबर. पूर्वी काय व्हायचं की महामंडळातनं कर्ज वाटायचं, त्यांनी ते फेडायचं नाही, म्हणजे स्कीम नावाला चालू आहे. तर मला सर्व समाजाच्या नेत्यांना आव्हान काय आहे की आपण जे मागतो एखादी स्कीम, त्या स्कीमचा रिव्ह्यू घेतला पाहिजे, त्याचा गैरफायदा कोणी घेतला नाही पाहिजे आणि खऱ्या गरजूला ते मिळालं पाहिजे आणि त्याच्या प्रगतीची दालनं ह्या स्कीममधनं व्हायला पाहिजे. नेमकं मुवमेंटमध्ये काय होतं की जाऊ दे रे आपल्या जातीचं आहे मग त्याची चूक कशाला काढायची, ते होता कामा नये. कारण कोणत्याही स्कीममध्ये जर लांडगेच ते तोडून नेऊन गायला लागले तर गरिबाला काय भेटणार आहे. त्यामुळे ह्या सगळ्याचा सातत्याने सगळ्या क्षेत्रातील लोकांनी विचार करायला. म्हणजे तुमच्या सांगण्याचा मतितार्थ असा आहे की आरक्षण हाच एकमेव प्रगतीचा मार्ग नाही असं साधारण. तो बघा प्रगतीचे अनेक मार्ग आहेत, त्याच्यातलं आरक्षण हा एक मार्ग आहे, पण तो एकमेव नाही. कारण काळाच्या प्रवाहात काय झालं आहे की 16 लाख मुलं आत्ता आपल्याकडे 10वी-12वीच्या दरम्यान बसतात. तेवढे जॉब आणि हे मिळतात का मार्केटमध्ये, तर नाही. 1% गव्हर्नमेंटचे म्हणजे आपल्या महाराष्ट्र सरकारची तर स्ट्रेंथ 14 लाख आहे, 20 लाख पद आहेत महाराष्ट्र सरकारची आणि स्थानिक स्वराज्य संस्थेची 5-10 लाख असतील. 30 लाख जॉबमध्ये सरकार मराठा समाजाचा वाटा किती असेल 10%. तो खरं ती 28% नियर अबाउट तो 6 लाख लोक सरकारी सेवेत पाहिजे. आता 2-3 लाख आहे, 3 लाखाचा शॉर्टफॉल आहे. मग 99% ऑपॉर्च्युनिटी कशात आहे, तर ते सहकार, उद्योग, सर्व्हिस सेक्टर ह्या क्षेत्रात आहे. आणि मग त्या क्षेत्रात काय झालं आहे की त्या क्षेत्रामध्ये परप्रांतातून आलेले लोक आता कॉम्पिटिशनला तुमच्यामध्ये उतरलेत आणि इथं लोक मराठा विरुद्ध ओबीसी भांडत बसलेत. मग ह्या 99% सेक्टरमध्ये तुम्हाला जर तिथं जायचं असेल तर त्याच्यासाठीची जी काही पायाभूत सुविधांपासून वेगळ्या प्रकारचं दर्जेदार शिक्षणाचे प्लॅटफॉर्म हे अधिक सक्षम झाले तर तिथं ते कॉम्पिटिशन होईल, त्या ठिकाणी लोक भाग घेतील आणि त्याच्यातनं ते पुढं जातील. म्हणून जसं जसं शहरीकरण होतं आणि औद्योगिकरण ज्या भागामध्ये होतं तिथं जातीय आरक्षणाची धग कमी असते आणि ज्या ठिकाणी तिथे नाही अशा ड्राय एरियामध्ये, अविकसित भागामध्ये लोक जात आणि धर्माच्या विळख्यात जास्त अडकलेले असतात आणि त्याला प्रगतीचा एकमेव मार्ग तोच दिसत असतो, कारण बाकी काही त्याच्यासमोर दिसतच नसतं. अशी वस्तुस्थिती आज राज्यात आहे. आधीच्या आंदोलनाच्या वेळी आपण बघितलं की ते संदीपान भुमरे असू द्यात, बच्चू कडू असू द्यात, हे लोक तिथे जायचे किंवा आता तसं यांच्याकडे कोणी नाही किंवा जे कोणी हे धाडतायत पाठवतायत ती काही म्हणावी त्या काय म्हणतील त्यांच्या विश्वासार्हतेची किंवा फार काही त्यांच्याकडून अपेक्षा ठेवता येईल अशी नावं नाही येत.
मग हे जाणीवपूर्वक केलं जातंय, घडवलं जातंय की काय? म्हणजे काय इगो आड येतोय? मी फडणवीसांचा इगो आड येतोय? इगोपेक्षा कम्युनिकेशन गॅप म्हणेल मी. इगो असं म्हणता येणार नाही. शेवट कुठल्याही मुख्यमंत्र्याला असा इगो जर ठेवून काम करायचं ठरवलं तर ते कामच करू शकत नाही. कारण आपल्याकडे इगो हा प्रकार हा प्रॅक्टिकल लेवलपेक्षा फार मोठा असतो. भयंकर असतो. लोक युद्ध हरतील, लोक काय म्हणतील माझी सगळी प्रॉपर्टी जाऊ दे पण तुला धडा शिकवल्याशिवाय सोडत नाही. त्यामुळं माझा मुद्दा आहे की कम्युनिकेशन गॅप हा ह्याच्यातला माइलस्टोन ठरलेला आहे. तो डायलॉग कुणीतरी ओपन ठेवायला पाहिजे होतं दोन्ही बाजूंनी. आणि चर्चा ही नेहमी चर्चेतनंच मार्ग निघू शकतो, वेगळ्या चर्चेचा कधीच निघत नाही. आणि त्याच्यासाठी दोन्ही प्रकारची दालनं ही नेहमी उघडी ठेवून त्याच्यातनं मार्ग काढण्याची आवश्यकता होती, आजही आहे आणि उद्याही राहणार आहे. असं देखील बोललं जातं की देवेंद्र फडणवीसांना अडचणीत आणण्यासाठीचा देखील हा एक डाव असू शकतो. मनोज जरांगे पाटलांचं आंदोलन किंवा त्यांच्या खांद्यावर कोणीतरी बंदूक ठेवतंय, मग बाहेरची विरोधक असू देत किंवा पक्षांतर्गत विरोधक असू देत. नाही, आपल्याकडं महाराष्ट्रात कुठलंही राजकीय सामाजिक कोणत्याही प्रकारचं आंदोलन झालं तर त्याच्यामध्ये हा आरोप त्याच्याबरोबरच येतो. त्या आंदोलनामध्ये म्हणजे कोणत्याही आंदोलनाला कोणाची तरी फूस आहे का बाबा, कोणाचं हे आहे का, ह्याची चर्चा होत असते. आणि शेवट बघा, लोकल लेवलला आज गणपती म्हणसलेत, हो, गणपतीचे कार्यकर्ते स्थानिक नगरसेवकाकडे गेल्यावर त्याला 2 का 1000 रुपये वर्गणी द्यावीच लागते ना. तसं ते लोकल जागेवर जाऊन मग तिथल्या आमदाराकडे बघा गाड्या दे असे मागायचे पूर्वी, आणि देतात लोकप्रतिनिधी, नाही असं म्हणत नाही. तसं समाजातले पण लोक देतात, म्हणजे नुसतेच लोकप्रतिनिधी मदत करतात असं नाही आहे. आणि ते एकाच समाजाचे नाहीत, सगळ्या समाजाचे लोकप्रतिनिधी त्यांना जे शक्य आहे ती मदत करतात. व्यापारी करतात, उद्योजक, छोटे छोटे शेतकरी, सगळे लोक मदत करतात. राजकारण हे प्रत्येक आंदोलनाला जोडूनच असतं, कारण त्याच्यामध्ये राजकारण्यांची येणं प्रकारची शक्ती, तोंड देखली का व्हायना, ती सपोर्टिव्ह येऊन स्टेजवर बसणे काय आणि बाहेरनं मदत करणे काय, हे चालूच असतं. त्यामुळं ह्याच्यामध्ये कोणाकोणाला ह्या आंदोलनाचा त्रास होतो त्यांच्याकडनं ती साहजिक प्रतिक्रिया आहे की बाबा ह्याच्यात राजकारण केलं जातं. पण राजकारणच होऊ नये म्हणून जर डायलॉग आपण ओपन ठेवला असता आणि हा विषय मार्गी लावला असता तर आज ही वेळ आपल्याला आली नसती, असा विषय. देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री आहेत आणि ते ब्राह्मण आहेत म्हणून काही घडतंय असं वाटतंय का? कारण असाही एक सूर आहे की राज्याच्या प्रमुख पदाची सूत्र एका ब्राह्मण माणसाच्या आधी पुन्हा एकदा गेली आहेत आणि मग त्यामुळे मग आता आपल्याकडे 1960 जवळ 60-70 वर्षामध्ये जेवढे मुख्यमंत्री झाले त्याच्यामध्ये 32 वर्ष महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपद हे मराठा समाजाकडे होतं आणि 32 वर्ष नॉन मराठा मुख्यमंत्री होते. महाराष्ट्राने मनोहर जोशी स्वीकारले, मारुतराव कन्नमवार शिकवले, बॅरिस्टर A.R. अंतुले शिकवले. म्हणजे असं काही की बाबा एक ब्राह्मण मुख्यमंत्री मराठा समाजाला परवडत नाही. आता कसं असं आहे की प्रत्येक समाजामध्ये एक टोकाचा जातीय अहंकार असलेला वर्ग असतो. मग ते प्रत्येक वेळेस त्याच्या भूमिकेतनं मांडली ती समाजाचीच भूमिका असते असं काही नाही आहे. किंबहुना आत्ता विधानसभेला जे काय मतदान झालेलं आहे हे मतदान जर मराठा समाजाचं देवेंद्र फडणवीस यांचं नेतृत्व नाकारणारं असेल, खरं तर माननीय शिंदेसाहेब महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते आणि मग हे लाडकी बहीण योजना वेगवेगळ्या योजनांचं त्यांना ते यश मिळालं. त्याच्यामध्ये यश मिळाल्यानंतर शिफ्टिंग झालं आणि फडणवीस साहेब मुख्यमंत्री झाले म्हणून मराठा समाजाने असं आंदोलन फेटाळलं हे म्हणण्याला काही अर्थ नाही आहे. शेवट महाराष्ट्रामध्ये 32 वर्ष इतर समाजाचा मुख्यमंत्री होता जो इतर राज्यांमध्ये झालेला नाही. इतर राज्यामध्ये ज्या ज्या जातींचे ताकद बहुमूल्य आहे त्याच ठिकाणी त्या राज्यातले त्या जातीचे लोक त्या ठिकाणी मुख्यमंत्री त्या काळात प्रदीर्घ काळ राहिले. उलट महाराष्ट्रासारख्या प्रगत राज्यामध्ये पुरोगामी राज्यामध्ये निम्मा काळ महाराष्ट्राचे मंत्री आणि मुख्यमंत्री हे मराठी तर राहिलेले ही वास्तव आहे. आज मुख्यमंत्री फडणवीसांना अशाच रोषाला या आंदोलनाच्या निमित्तानं सामोरं जावं लागतंय. हे कोणीतरी दुरून बघतंय आणि त्यांना हे छान वाटतंय असं देखील बोललं जातं. आणि त्यात प्रामुख्यानं की उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
किंवा अजित पवार हे जणू काही म्हणजे ठीक आहे की एखाद बैठकीला उपस्थित असणं, एखाद्या पत्रकार परिषदेमध्ये उपस्थित असणं, एखाद्या वेळी मत किंवा भूमिका मांडणं इतवं ठीक आहे. मात्र या सगळ्या आंदोलनाला एकनाथ शिंदेंची रसद आहे. देवेंद्र फडणवीस कसे त्यांना कुठेतरी त्यांचं खच्चीकरण करण्यासाठी म्हणून काही प्रयत्न सुरू आहेत असं म्हणता येईल? नाही, मला असं वाटत नाही. कारण काल तर अजितदादा आणि शिंदेसाहेबांनी मुख्यमंत्री एकत्रच त्यांनी वर्षा बंगल्यावर बैठक घेऊन याच विषयावर चर्चा केलेली आहे. आता त्या पक्षाच्या अंतर्गत काही स्पर्धा त्यांच्यामध्ये अंतर्गत आहे म्हणून कोणाला तरी फूस आहे हे आता मी पुण्यात बसून काही सांगू शकत नाही. कारण राज ठाकरेंनी जे प्रतिक्रिया दिली की ते एकनाथ शिंदेंना विचारा. तर आता कसं आहे, त्याला ज्याच्या त्याच्या चष्म्यातनं बघण्याची सवय असल्यामुळं प्रत्येकजण त्याच्या अँगलने बघतो आणि मग प्रतिक्रिया व्यक्त करतो. म्हणून ती तशीच असेल असं सांगता येत नाही. कारण त्याच्या अंतरंगापर्यंत जायला लागेल. त्या अंतरंग आता मनोज जरांगे पाटील सांगू शकतात, मी काय सांगू शकत नाही. राजकीय पटलावरती एवढं सगळं घडत असताना सामाजिक परिस्थिती म्हणून किंवा सामाजिक पटलावर देखील एक खूप काय म्हणता येईल त्याला दुःखदायक वेदनादायी परिस्थिती निर्माण झालेली आहे. त्याचं कारण म्हणजे ओबीसी विरुद्ध मराठा असा संघर्ष, उभा संघर्ष या राज्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. आणि तो संघर्ष सुरू असताना जी भाषा वापरली जाते, जी मतं व्यक्त केली जातात ती अतिशय आक्षेपार्ह अशा स्वरूपाची आहेत. अधिक मोठमोठ्या नेत्यांपासून म्हणजे एका बाजूला अगदी छगन भुजबळ आणि हक्के यांच्यासारखे लोक असतात किंवा दुसऱ्या बाजूला मनोज जरांगे पाटील यांची देखील भाषा म्हणजे अगदी शिवराळ भाषा किंवा अशा पद्धतीचं. तर ही कुठल्या दिशेनं चाललं? हे पूर्वी नव्हतं. पूर्वी मतभेद निश्चित होते परंतु ते योग्य मार्गाने मांडले जायचे. आत्ता काय झालं की हा सोशल मीडिया नावाचा जो सगळ्यात मोठा राक्षस तयार झालेला आहे, ह्याच्यामध्ये चांगली बाब 10-20% निश्चित आहे, पण 80% मार्केटिंग असं आहे की जो अधिक शिवराळ बोलतो, अधिक आक्रमक बोलतो, आपल्या जातीची भाषा अधिक टोकदार करून समोर प्रहार करतो, तो लीडर व्हायला सोशल मीडियाचा. म्हणजे जनतेचं नाही म्हणत मी, सोशल मीडिया. मग सोशल मीडियामध्ये अग्रेसर राहण्यासाठी वादग्रस्त वक्तव्य केली की प्रसिद्धी मिळते. मग आता तुम्ही सांगा, सदावर्ते म्हणजे राज ठाकरेंनी त्या आंघोळी घातल्या त्या कुठं ते उत्तरेमध्ये, त्याच्यावर एक प्रतिक्रिया व्यक्त केली की सदावर्तेचं उत्तर. मुंबईत दहीहंडीचं इश्यू झालं, सदावर्तेंचं उत्तर. मला एक कळत नाही की महाराष्ट्रामधले विचारवंत हरवले कुठं. म्हणजे प्रसारमाध्यमांची पण ती जबाबदारी आहे की आपण कोणत्या गोष्टीला कोणाचं, म्हणजे आता काही जरी झालं, आज जी मुंबईत गर्दी झाली ह्या गर्दीला हाके आणि सदावर्ते जबाबदार आहेत. हाकेंनी ज्या पद्धतीने मांडणी सुरू केली की गावगाडा आमचा तो अन्याय होईल, अत्याचार होईल, मग तुम्ही एवढ्या वर्षी काय झोपले होते का? आजही ओबीसीचं जे महामंडळ आहे ह्या महामंडळामध्ये मी भुजबळ साहेबांना जाहीर सांगितलं आहे की तुमच्या हातामध्ये 25 वर्ष सत्ता आहे. भुजबळ साहेब सत्तेत 25 वर्ष आहेत. ते ओबीसी महामंडळाच्या ऑफिसला एक दिवस तरी जाऊन आले का विचारा बरं. आज म्हणतात ना हे ओबीसी आरक्षणाची प्रोटेक्शन झालं पाहिजे, ही तुमची भूमिका आहे. पण ओबीसीच्या जे काही 500-700 जाती आहेत त्यातले किती उद्योजक उभे करण्यासाठी तुम्ही प्रयत्न केले? तुम्ही आत्ता वेबसाईटवर जाऊन बघा, फक्त 217 कोटी रुपयाचं वाटप आहे 4000 लोकांना. दोष कोणाचा आहे? तुमचा. महाज्योती काय तुम्ही नाही निर्माण केली, ती मराठा क्रांती मोर्चाच्या मागणीतनं तयार झाली, ती म्हणून तर तयार झाली ना. ह्या ज्या काही सगळ्या योजना झाल्या त्याच्यामध्ये भुजबळांचं जे योगदान आहे ते सावित्रीबाई फुलेंचं स्मारक आणि महात्मा फुलेंचं स्मारकाच्या पलीकडे नाही. आणि ज्यावेळेस आपण एखादी बाजू ओबीसींची घेतो किंवा समतेचा तत्वाचा पुरस्कार करतो तर ती समता ही एकजातीय असू शकत नाही, ती सगळ्यांना समान असली पाहिजे. ही तर प्रत्येकजण काय करतोय, समतेच्या नावाखाली प्रत्येक आपल्या जातीचंच दुकान पुढं नेण्याचा प्रयत्न करतोय. हाकेंच्या बाबतीमध्ये आक्रमक आहे, बरोबर आहे, पण मांडण्याची जी पद्धत आहे ती व्हिलन ठरवायचं आहे मराठा समाजाला. पण मी आज जबाबदारीने सांगतो की 1885ला गंगाराम म्हस्केंनी जी महाराष्ट्रामध्ये शाळा काढली ही आहे कॅम्प एज्युकेशन सोसायटी, डेक्कन मराठा एज्युकेशन असोसिएशन, आणि महाराष्ट्राच्या ग्रामीण भागामध्ये मराठा समाजाने
अनेक शिक्षण संस्थांना जमिनी दान करून शिक्षणाचं जाळं पूर्ण ग्रामीण भागामध्ये पसरवलं. त्याच्यात फक्त मराठा समाजाची लोक कामाला नव्हती, शिकली नाही, ते सगळ्या समाजाची शिकली, बहुजन समाजाची. सहकार काढला त्यांनी. सहकाराला जरी वाईट वळण लागलं तरी सहकाराने ग्रामीण भाग जगवला. आज बँकांमध्ये कर्मचाऱ्यांमध्ये फक्त का जातीचेच लोक आहेत का? सगळे जातीचे आहेत. सहकाराबरोबर शिक्षण झालं, दूध संघ झालं. हे व्यापक काम फाउंडेशनचं महाराष्ट्राची अर्थव्यवस्था 70 वर्षामध्ये एका स्तरावर आणून ठेवण्याचं काम हे केलेलं आहे. आता ते सगळं शत्रुत्वात गेलं. मग असं आहे की जर ह्यांनी हे केलंच नसतं तर मग कुणी केलं असतं? साखर कारखाने काढायला माळी समाजाचे कारखाने पहिले होते. उद्योग आहे, सहकार आहे, बँका आहेत, काढल्यात ना. ते काढायला कुणाला अडवलेलंच नाही. पण आम्हाला काढता आलं नाही असं म्हटलं का बँका तुम्ही काढू नका, हे काढू नका, पतपेढ्या काढल्यात. पण एका भिंगामध्ये चौकटीत लटकून ठेवायचं की शोषण केलं आहे. माझं तर आज चॅलेंज आहे की शोषण ज्याला म्हणतात आज, ते सामाजिक शोषण आता फारसं काही राहिलेलं नाही ग्रामीण. कुठं स्पृश्य अस्पृश्य असं काही भेद राहिलेला नाही. शोषण नेमकं कोणतं आहे की अर्थव्यवस्थेमध्ये तुमच्या हातात असलेली रोजगाराच्या संधी या हिरावून घेणं आणि त्याच्या माध्यमातून तुमच्या जमिनीचं कॅपिटलाइज जे आहे ते सगळे काढून घेणं आणि त्याची बँक तयार करणं आणि ती बँक विशिष्ट वर्गाच्या हातामध्ये असणं, हे शोषण आहे. या शोषणाच्या विरुद्ध बोलतात का? ते कधीच बोलत नाहीत. म्हणजे अर्धा महाराष्ट्र आता अदानीकडे चालला आहे, त्याच्यावर एक वाक्य बोलायचं नाही. आणि मग ज्यांनी, म्हणून मी त्यांना काय म्हणलं, मी शरद पवारांची काही बाजू घेत नाही, परंतु ओबीसी समाजासाठी शरद पवारांनी काम केलेलंच आहे ना. तसं ह्याही सरकारने केलेलं आहे, फडणवीसांनी पण केलेलं आहे, प्रत्येक नेत्यांनी केलेलं आहे. परंतु मराठा आणि ओबीसी हा जो भेद निर्माण करायचा आहे तो निर्माण करून महाराष्ट्राला पुढची 25 वर्ष ते भोगावं लागेल. आणि हे घातक आहे. आज तुम्हाला बरं वाटतं की एकमेकांना शिव्या दिल्या, पण हे शेवट गावगाड्यामध्ये किंवा शहरामध्ये तुम्हाला एकमेकाशी कम्युनिकेशन करूनच पुढं जायचं, जे आता 70 वर्षात आलो आहे. तुम्ही असं एखाद्या गोष्टीत दोन भावांमध्ये मतभेद आहेत म्हणून आडनाव लावायचं सोडून देतात का? ते वडिलांचं नाव लावायचं सोडून देतात का? मग आता मराठा समाजाने किंवा ओबीसी समाजातल्या प्रगल्भ लोकांनी एकत्र येऊन, ठीक आहे तुम्हाला आरक्षण आम्हाला येऊन द्यायचं नाही इथपर्यंत, ठीक आहे, ते तुम्हाला लिमिटेड आहे का, तुमची कंपनी आहे का, तो पण विचार एका बाजूला राहू द्या. पण बाकीचे जे उर्वरित मुद्दे आहेत त्याच्यामध्ये ग्रामीण महाराष्ट्राचे प्रश्न आहे, उद्योगाचे प्रश्न, या सगळ्या प्रश्नांमध्ये आपण एकत्र येऊन काम करायला काय अडचण आहे? त्याचा बेनिफिट उद्या पाणी आलं तर काय मराठ्यांनाच मिळणार आहे का? तर सगळ्यांना मिळणार आहे. रस्ते आले, उद्योग आले, विमानतळं आली, हे जे काही डेव्हलपमेंटच्या प्रक्रियेमध्ये जातीचं महत्त्व कितपत ठेवायचं ह्याला एक काहीतरी लिमिटेशन आहे. आणि ती लिमिटेशन विसरून गेल्यामुळं जातीजातीत प्रचंड वाद सुरू झालेले. आणि एकजुटीने आणि सामूहिक प्रयत्न केले तर निश्चितपणे याच्यातनं मार्ग निघू शकतो किंवा ही प्रगती साधता येऊ शकते. आता आपण अगदी उत्तरार्धाकडे आलो, म्हणजे अगदी शेवटचा 1-2 प्रश्न की खरोखरच या आंदोलनावरती तोडगा निघू शकतो का? मराठा समाजाला सरसकट आरक्षण या विषयाचा एकदाच काय तो अंतिम निकाल लागू शकतो का? आत्ता असं आहे की मुंबई उच्च न्यायालयामध्ये आरक्षणाची केस चालू असल्यामुळं पूर्ण एकाच जागेवर अशा प्रकारचा निर्णय होण्यामध्ये काही अडचणी आहेत. त्यासाठी पहिलं हे ACBC जे आरक्षण आहे ते सरकारला रद्द करावं लागेल. ते रद्द करायचं झालं तर तुम्हाला अधिवेशन बोलवावं लागेल, अधिवेशनात ते रद्द करावं लागेल आणि मग तो निर्णय घ्यावा लागेल की तुम्हाला शिफ्टिंग OBCमध्ये किती टक्क्यामध्ये द्यायचं आहे ते. परंतु सरकार एक निर्णय निश्चित करू शकतं. जे गॅझेटियरच्या बाबतीत मी मगाशी म्हटलं की ज्या नोंदी आहेत त्या नोंदींचा रेफरन्स घेऊन तो पुराव्यासाठी वापरण्याची जी क्षमता आहे ती त्याच्यामध्ये ते करू शकतात, म्हणजे होण्यासारखं आहे ते. आणि तिसरं मग ते गुन्हे मागं घेणं, बाकीच्या ज्या सगळ्या मागण्या आहेत त्या नाही, पण हे सगळ्या बाकीच्या म्हणजे उपमागण्या आहेत. मुख्य मागण्या त्यांच्या 2 आहेत. मराठा समाजाला OBCमध्ये आरक्षण द्या, त्यासाठी मराठा आणि कुणबी एक असल्याचं GR काढा आणि हैदराबाद, सातारा, औंधचं गॅझेटियर लागू करा. तर गॅझेटियरमधले रेफरन्स घेऊन जात प्रमाणपत्र देण्यासाठी एकट्याच कुणबीची नाही तर सगळ्या समाजाला त्याचा उपयोग होईल अशा पद्धतीची काहीतरी सुधारणा आत्ता करण्याचं चालू आहे, असं आज मला सकाळी कळालेलं आहे.
आणि त्या प्रक्रियेमध्ये तो एक पहिला टप्पा आहे. मराठा आणि कुणबी एक असल्याचं GR काढण्याच्या बाबतीमध्ये न्यायालयामध्ये असलेली केस जी आहे त्या केसमध्ये उद्या जर मराठा समाजाचं मागासलेपण जबाबदारीने सांगतो मुंबई उच्च न्यायालयाने समजा रद्द ठरवलं तर मराठा आणि कुणबी एक असल्याचं GR काढल्यानंतर त्याचा फटका कुणबीला पण बसू शकतो. बरं. व्हाईस वर्सा आहे. म्हणजे अर्ध ग्लासमध्ये पाणी आहे आणि अर्ध मोकळं आहे. इंटरप्रिटेशन कोर्ट कसं करतं त्याच्यावर डिपेंड आहे. उद्या ते सांगले अर्धा कोरडा आहे तर मग दोघंही मागास आहेत आणि अर्धा भरलेला आहे तर मग तो कोरडा आहे तो पण मागास नाही असं होऊ शकतं. तर हे महाराष्ट्रातल्या मराठा समाजाने हे समजून घेतलं पाहिजे की एखाद्या गोष्टीमध्ये धोके पण असू शकतात आणि फायदे पण असू शकतात. हे वास्तव मांडलेलं आहे. हे वास्तवावर निर्णय त्यांनी घ्यायचा आहे. तुम्ही म्हटलं की सगळ्यांनी एकत्रित येऊन सगळ्या समाजाच्या प्रतिनिधींनी एकत्रित येऊन काहीतरी विचार करायला हवा जेणेकरून सगळ्याच समाजाचं म्हणजे दुसऱ्या कुठल्या समाजाचं नुकसान तर होणार नाही मात्र आपल्याही समाजाची त्यातनं उन्नती साधली जाईल हे घडायला पाहिजे. आणि त्यासाठी म्हणून आता पुढच्या काळामध्ये आपण काय मार्ग स्वीकारावा? बघा प्रगतीच्या मार्गावर जाण्यासाठी आपल्याकडे समाजपुरुषांनी विचारपुरुषांनी प्रागतिक महाराष्ट्र करण्यासाठी सगळ्या क्षेत्रातल्या लोकांचं योगदान आहे. तो आदर्श घेऊन काळाची आव्हानं पेलत महाराष्ट्राने पुढे जाण्यासाठी सगळ्या समाज घटकांना घेऊन ते पुढे जाण्याचा प्रयत्न केला पाहिजे. यासाठी आपल्या ज्या टोकदार अस्मिता आहेत ह्या प्रत्येकाने थोड्याशा त्या मऊ ठेवल्या पाहिजेत. कारण ते जे भाले आहेत ते डायरेक्ट रुततात आणि हृदयात जातात ते आणि एकदा जखमा आणि ओरखडे मनावर गेले सामाजिक मनावर तर ते विसरायला आणि ते पुसायला 10-15 वर्षाचा कालावधी जावा लागतो. त्यामुळं चिंतनशील म्हणून मी सांगतो की समाज व्यवहारामध्ये आता जातीजातीच्या भिंती तेवढ्या राहिलेल्या नाहीत. मग त्या आता ढासळत चाललेल्या आहेत. त्यामुळं एकसंघ महाराष्ट्राने एकसंघ प्रगतीसाठी सजग आणि सावध राहण्याची वेळ आहे. कारण AI टेक्नॉलॉजीमुळं इतका वेगवान बदल मला जो दिसतो आता हे 40 वर्षाचा साक्षीदार असल्यामुळं एकट्या पुण्यामध्ये नारायणराव वैद्य मला वाटतं ते ह्याचे अध्यक्ष होते सरकारी कर्मचाऱ्यांचे. ज्यावेळेस संगणक आला त्यावेळेस पुण्याच्या सेंट्रल बिल्डिंगच्या समोर कर्मचारी सरकारी उपोषणाला बसले संगणक आम्हाला जमणार नाही म्हणून. आज संगणकाशिवाय काम होत नाही. त्यामुळे ह्या वेगवान स्पर्धेमध्ये जात हा फॅक्टर फार पाठीमागं पडेल. बरं. आणि मग त्या जगाशी जुळवून घेण्यासाठी जर तुम्ही तेवढे सजग नाही राहिलात तर मग काळाच्या प्रवाहात मागं पडेल. म्हणून एक संघ एक जीव असलेला महाराष्ट्र प्रत्येकाच्या अस्मितेचं त्याच्या मांडणीमध्ये त्याची असलेली जी काही वैचारिक बैठक आहे ती वैचारिक बैठक तुम्हाला प्रगल्भ करूनच पुढं जावं लागेल. आणि तशा प्रकारची दिशा ही समाजातले जे काही वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये लोक त्या विभागापुरतं नेतृत्व करतात ते मग कोणी सहकारात करेल कोणी वेगवेगळ्या क्षेत्रात करेल त्यांनी ती भूमिका ठेवली तर आपण फार अजून स्पीड पकडू शकतो. बरोबर आहे. आणि त्या पॅशनमधनं तुम्ही काम करतात त्यासाठीचे मार्ग तुम्हाला योग्य वाटतील ते अवलंबतात आणि त्याचे परिणाम किंवा त्याची फळ आज आपण बघतो आहोत. एक मराठा आरक्षणच नाही तर एकूणच सामाजिक राजकीय परिस्थिती जी आहे त्याबाबत एक विश्वकोश आज राजेंद्र कोंडरे यांच्या रूपानं उलगडला गेला आहे. आणि म्हणूनच त्यांनी आतापर्यंत वेगवेगळ्या माध्यमातून त्यांची मतं भूमिका काम आणि इतर सगळ्या गोष्टी मांडलेल्या आहेत. आंदोलनाच्या निमित्तानं देखील ते जे काही सांगतायत ते नीटपणे समजून घेण्याची आज आवश्यकता आहे असं मला वाटतं. राजेंद्रजी आपण आमच्या स्टुडिओमध्ये आलात आणि या कार्यक्रमामध्ये या मुलाखतीत सहभागी झालात याबद्दल मनपूर्वक धन्यवाद.